महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले होते। दिल्लीच्या केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या शेतमालाचा बाजारभावासह उत्पादन क्षमता आणि खरेदी विक्रीसह बाजार समितीत कार्यरत असणाऱ्या विविध विभागांची तपासणी केली आहे। दरम्यान या केंद्राने पथकामध्ये केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालय विभागातील अवर सचिव जे मनोज, कृषी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार, सहाय्यक संचालक मुकेश कुमार, पुण्याचे वरिष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे, सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष घटक योजना विक्री कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे आदींचा समावेश होता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो। बाजारात आवक झालेल्या कांद्याला मिळणारा भाव आणि त्याचबरोबर दर, आडत आणि खरेदीदार व्यापाऱ्यांच्या फायदा, सद्यस्थितीतील पीक पद्धती, शेतमालाची उत्पादन क्षमता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, कांद्याला मिळणारा उत्तम दर, उच्च प्रतीचा कांदा लागवडीसह साठवणूक यासह इतर विषयांवर मार्गदर्शक तत्वानुसार चर्चा करण्यात आली। यावेळी बाजार समितीमधील विविध विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती केंद्रीय पथक अधिकाऱ्यांना दिली। तत्पूर्वी बाजार समितीच्या वतीने केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी माजी सचिव चंद्रशेखर बिराजदार, नामदेव शेजाळे, सचिन ख्याडे, महबूब शेख राजपूत यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते।